आज मी मुठे आणि चिंबोऱ्या घ्यायला चाललो आहे। तसं माझे एक ओळखीचे दादा होते, मी त्यांना फोन केलेला, त्यांना सांगितलं की समजा तुमच्याकडे मुठे असतील चिंबोरे असतील तर मला द्या। तर रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे। आता येईल दादाचं घर। समोर डोंगर बघू शकता तुम्ही। काय करायचं? हो चालेल। नाही पहिलं वेगळे करेल ना। मुठे घेतलेत, मुठे आणि चिंबोऱ्या हप्त्याभर जातोय। आपले स्लिप होतो रे इथे। हा हळूहळू पाय टाकू, स्लिप होतात पाय ते। तर बघू शकता धबधबा साठत नाही। कपरी विक्री मध्ये असे मासे जायला टाकतात। तिकडे वरती कपर वेपर आहे ना, तिकडे मग तिकडे चिंबोऱ्या बिंबोऱ्या इकडे असतात। ते बघत्या कोपऱ्याला पाणी जेव्हा वाढतो ना, बरं पकड तेव्हा निघतात ना बाहेर। पाणी डायरेक्ट वरून येतो का? तिकडनं कुठलं ते बोलले ना, हे नाला बिला त्याचं सगळ्यांचं जॉईन होऊन। तो मोठा एक धबधबा माहितीये का तुला? बघ मोर टाकी का काय ते बोलतात ते, वीर पण आहे तिथे वरती, त्या साईडला ती मोठा धबधबा आहे बघ एकदम। असा आहे तो, डोंगरासारखा आहे बघ। तो आपण तो मागच्या वेळेस गेलो तोच ना, श्यामल धबधबा? तो त्या बाजूला आहे ना। कुठला? या त्या साईडला आहे बघ। हा तो असा खाली उतरतो तो ना। हा वॉटर चल 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 दादा, चल दादा पाण्यातून। दादा पण वाढला ना, तिथं पाण्यातूनच जायला रोड आहे। असं त्यांनी हे करायला पाहिजे ना, ब्रिज जायला। आठवतं मी झोपलेलो, तो आला, दादा चल पाणी एवढा भरलाय दादा, असं तसं। मग तेव्हा बंधारे पण पुढे डोकं आलेले, तेव्हा ते पोरं पण आले माहिती तिथे सगळी खेळ, त्याच्यातून त्या पाण्यातून असा गेलो भिजत भिजत। पाण्यातूनच जायला रोड आहे, तिथं दुसऱ्या जायला रोडच नाही। तो रस्ता पण बघितला कसा काढलाय त्या दुसऱ्या गेट मधनं, त्या फार्म हाऊसच्या बाजूला। त्यानंतर मी परत पाण्यात उतरायचंय, मोबाईल घेऊन जायचं, हेच हे केलं। कारण आम्ही एवढा जातो ना पवायला त्या दिवशी। अरे माझं चुकलं काय माहिती, मी मोबाईल तर घेऊन गेलो बरोबर, पाण्यात भिजला। मग काय केलं, जेव्हा पाणी घुसलं मी लगेच चार्जिंगला पण लावला त्याला। चार्जिंगला लावला ना लगेच। तेव्हा काय बोलला दुकानवाला, चार्जिंगला नाही लावायचं फोन, तांदलाच ठेवायचं, पाणी सगळं तांदूळ खेचून घेतो लगेच। नाही होत काय होतो, फोन आहे ना असं हे झालं ना, पाण्यात गेलं ना, सरळ आपल्या शॉपमध्ये घेऊन जायचं, ते लोक ते ड्रायरने हे करतात।
केस सकवायचं असं त्याच्याने. आपल्याला असं मानगावच्या तिकडे आहे ना कसला भारी आहे स्पॉट. चावी दिलेली आहे गाडीची, नवीन गाडीची तर सोमदाच्या. हो का? ते एकाला 1000 रुपये दिले तेव्हा त्यांनी काढली. कसं? कसलं भारी येतो हे. कशी गेली? हा कशी गेली? तिथे मानगाव हे आहे ना तिथे. अरे पवन दादा त्याची चावी खिशात, आपल्या खिशेवरती आलास ना येताचं पाणी झाल्यावर हो. ती बाहेर निघाली direct चावी. ती चावी शोधते निघायला आल्यावर हे नाही चावी. तुला 1000 रुपये दिलं त्या पाहुणारा, तो पण कसला मास्टर होता. 5 मिनिटासाठी 1000 रुपये गेला ना फुकट. तो कॅमेरा तिथे बसवायचा ना. अरे तो ना पत्रा बाप्पा बोलतो, तो बारका पत्रा आहे असा तसा, मग मोठा पत्रा आणलाय तो शिकवायचा आहे. मोठा पत्रा आणलाय ना लावायचा. हे स्ट्रॉबेरीचं रोप आहे, हे जे लावलं आहे हे मामानी महाबळेश्वरवरून आणलेलं. कुठेच ते रोप ठीक आहे, हे लावायचे. हे स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट आहेत, जे हे इस्रायलवरून इम्पोर्ट होतात, तिथे अमेरिकन काकडे पण मामानी हे महाबळेश्वरवरून आणलेत. ठीक आहे, इथे तिथे त्यांनी बुकिंग केली होती 2 महिन्याआधी आणि हे जूनमध्ये आता इथे आलेत. हा बोलला तो अमेरिकन काकडीच आहे. मामानी हे पूर्ण लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. तो आहे काय? हा हा चायनीज काहीतरी भाजी आहे, चायनीज भाजी आहे कुठे. बघू शकता फ्रेंड्स, हे बघा ह्याच्यात आहे चिंबोरी आणि मोठे पण आहेत, दोन्ही मिक्स आहेत. मी आता मोठ्या ह्याच्यात काढतोय, मोठ्या आणि चिंबोऱ्या मिक्स आहेत ना. बाबा डेंजर आहे त्यांच्याकडनं. हे इकडे. हे बघ. हे बघ इकडं. काहीतरी कोणता वगैरे ते हे घे. ह्याच्यात आहे, आहे अजून ते घे, झाडा घे. चांगलं आहे रे हे बघ. त्याला मोठे म्हणतात. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता ह्याच्यात मोठा आहे. तर ह्याला मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना आणलेलं, तर त्यातलाच आहे. आणि बाकीचे मी ह्याच्यात ठेवलेत. हे जे काळे दिसत आहेत ना त्याला चिंबोरी बोलतात, आणि हे जे दिसतात ना याला मुठे बोलतात. तर ह्याचा आपण कालवण करणार आहे, रस्सा करणार आहे. तर आता यांना मी तोडून घेतो. हे जे चिंबोरे असतात ते पाण्यात भेटतात, आणि जे मोठे असतात ते शेतात मातीमध्ये भेटतात. बघा कसं धरलंय, नांगा बघा कसा आहे. ह्याच्यात बोट अडकला की डायरेक्ट तोडलाच, पण आपण याला तोडू आता. पण एक नांगा पडला. एवढे तोडून झालेत. मेन तर हेच आहेत बघा कसं आहेत, तुटत पण नाहीत ते, एवढे कडक आहेत. तोडला शेवटी. बघा कसा नांगा आहे, त्याच्यात बोट अडकला ना डायरेक्ट 2 तुकडे बघा. टाके पण बसणार नाही. असं सोडतो की काय? हा एक आहे आता डेंजर. WWF. ते बारके नांगे असतात ना पाय, ते असे मिक्सरला लावून हे असे खोलायचे, काढायचं. जो आतमधला जो तो भारी लागतो, तो मेन असतो. धरला असता तर तोडलाच असतं मला. अरे तुटतच नाही, इथे मी तोडतो. हा निघले. वा वा, कसं आहे बघा आतमध्ये.
बघा ते पाय जे होते ना नांग्यांचे ते बारके पाय ते मिक्सरमध्ये वाटून घेतले. नांगड्या काय ते तर ते मिक्सरमध्ये वाटलेत आणि त्याचं त्यात पाणी टाकलं. फक्त पाणी घ्यायचं याचं. त्याच्यात मीठ तिखट हळद तो खालीच बसेल. हा त्याच्यात तिखट बिखट सगळं आता टाकणार. अच्छा तिखट टाकलंय. आणि कसे चवीनुसार बनवायचे असतात. कोणाला तिखट कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, कोणाला मीठ जास्त लागतं, कोणाला कमी लागतं. असे बनवा. लसूण अशी ठेचून टाकायची त्याच्यात. कढीपत्ता काढून घेणार आणि ह्याच्यात मिक्स करणार. स्लो करायचा ना जरा गॅस. नको नाही जाऊ. ते करपेल ना लसूण. पूर्ण लाल होऊन द्यायची. हो का. आणि पूर्ण लाल होऊन द्यायची लसूण. हे जे काही ते कालवायचं काम चालू आहे. कालवलं ते कालवायचं काम चालू आहे आणि याच्यात आता सोडायचं. पूर्ण गाळ हा खाली बसलाय. पूर्ण गाळ हा खाली बसला. फक्त पाणी ओतायचं. हा बघा ह्याच्यात हा गाळ आहे. परत त्याच्यात पाणी टाकायचं. पाणी टाकलं परत हलवायचं. आणि पिवळं आहे ना ते काढून घ्यायचं साईडून. मधला जो भाग आहे हा हाताने बाहेरच्या साईडला खेचून फेकून द्यायचं. मधला भाग तो आहे फेकून द्यायचा. कारण ती माती वगैरे खातात ना, ती माती त्यात असते. हम्म. हे असं घ्यायचं. ह्याचं पण सेम तसंच. साईडून असं काढून घ्यायचं. ग्रीन साईडून हे काढून घ्यायचं. हे जे खेकड्याचं फॅट याला म्हणतात. हा येलो आहे ना तेच घ्यायचं. साईडला असतं ते फॅट. काढून झालंय. बेसन आणि थोडंसं 2 चमचे तांदळाचं पीठ. बेसन आणि 2 चमचे तांदळाचं रोस्ट पीठ. करून घेतलं ते. यात पण तिखट 1 चमचा मसाला. मीठ टाकलंय. धना जिरा पावडर. थोडंसं तेल. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ते ह्याला उकळी येते आणि ह्याच्यात पाणी मिक्स होते. तर असं पाणी टाकायचं. एकदम पण पातळ नाही करायचंय. ह्याला बघा कशी उकळी आली आहे. ह्याच्यात असं फिल करायचं आतमध्ये.
तर आज आपण चिंबोऱ्यांचं कालवण करतोय आणि मग काही 2-3 दिवसांनी आपण मुठ्यांचं पण करू. तर त्याच्यामध्ये हे एक एक करून सोडणार. हे सगळे सोडले त्याच्यात. भोपळा बघा कसा आहे. हा आपण शेतातूनच काढून आणलाय. ह्याची पण आपण भाजी करू. भोपळ्याची भाजी, चपाती आणि त्याच्याबरोबर दही एक नंबर लागतं. ह्याच्यावर झाकण ठेवलंय. बघा मित्रांनो, अशा प्रकारे चिंबोरीचं कालवण झालंय. आता आम्ही जेवायला बसू. गरम गरम भात आहे आणि चिंबोरीचं कालवण. तर या फ्रेंड्स खायला. मागा बघा कसा आहे. थोडासा हलवायचा मस्त. गरम गरम रस्सा असा टाकायचा. ते कवची आहे. तर ह्याच्यात कालवायचं मस्त आणि हाताने खाऊ शकत नाही, 2 हाताचा वापर करायला 2 हाताचा वापर लागतो. जेवतो. भरलेलं आहे आतमध्ये मस्त एकदम. मित्रांनो, मी आता जेवून घेतो. जेवल्यानंतर मग तुमच्याशी बोलेन. हाय फ्रेंड्स, जेवण झालेलं आहे आता. चिंबोरीचं कालवण मस्त होतं एकदम. तर आम्ही रात्री पण आता हेच खाणार आहे. तर म्हणून आता काय रात्री काय ब्लॉग आता मी काय शूट करणार नाही आहे. पोट खूप भरलंय. मला असं वाटतं आता झोप पण येईल मला भरपूरच. तर पण त्याच्या आधी मी सगळे व्हिडिओ लॅपटॉपमध्ये काढून घेईल, जेणेकरून मी लवकरात लवकर एडिट करेल यांना. तर भेटूया उद्या. काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करेल. हा ब्लॉग आता मी इथेच बंद करतो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.